नमस्कार, मी सोरा. आज तुम्हाला सुकटची चटणी बनवून दाखवते. याला ठेचा सुद्धा होतात. घरात कोणी आजारी असेल, तोंडाला चव नसेल तर नक्की बनवून बघा, आवडेल तुम्हाला. आता या ठिकाणी सुकट घेतलेले आहे. एका वाटीला कमीच घेतली. ज्यांना माहिती नाही, ज्यांना हे चालत असतील तर फिश मार्केटला सहज मिळून जातील. हिरवी मिरची घेतलेली आहे तिखटानुसार. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा 1 इंच घेतला, कोथिंबीर लागेल आणि अर्धा चमचा जिरं. आता काय करते मी, हे मिक्सरला किंवा खलबत्त्याला वाटून घेते. तुमच्याकडे खलबत्ता नसेल मिक्सरला सुद्धा फिरू शकता तुम्ही. आता हे ठेचा बनवून घ्यायचा आहे छान. आवडतोबडच, बारीक जास्त करायचा नाही. आणि मीठ टाकून वाटून घ्यायचं. आता ठेचून घेते मी. तोंडाला चव नसेल, कोणी घरामध्ये आजारी असेल तर ही चटणी बनवून त्यांना देऊ शकता. आता हे ठेचा वाटून झालेला आहे, जवळून दाखवते. असंच आबडधोबड वाटून घ्यायचा. काढून घेते एका प्लेटमध्ये. आता हे सुकट मी निवडून आणि पाकडून घेतलेले आहे. कधीच असे टाकायचे नाही. तर त्यावरून टाकायचे पाणी. 1 ते 2 मिनिटासाठी भिजत ठेवायचे यामध्ये. आणि कधीही हातावर चोळून घ्यायचे. बघा किती घाण पाणी निघते. मार्केटमध्ये असतात, खूप धूळ असते यावर. अशा प्रकारे हे आता काढून घेते. पिळून घ्यायचे असे. आणि बघा हे किती पाणी घाण निघते, त्यामुळे सांगते इथे. आणि हे मोकळे असे सुटसुटीत होतात, काही हरकत नाही थोडेसे ओले झाल्यानं. पण हे धुवूनच घ्यायचे. दगड माती असते यामध्ये. आता कढईमध्ये 2 असे चॉपरला कांदे फिरवून घेतलेले आहे. तुम्ही चॉपर नसेल तर बारीक चिरून घ्या कांदा. मोठ्या साईजचा कांदा घेतला इथे. आणि कांदा तेल न टाकता यामध्ये छान थोडासा 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायचा, जेणेकरून कांद्याचं जे पाणी असते ते आटायला मदत होते. आणि त्यानंतर टाकायचं हे तेल. कांदा छान गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा कच्चा ठेवू नका. तेल इथे आवडीप्रमाणे ठेवा. तुम्ही तुमच्या मोठ्या साईजचा चमचा आहे तेलाचा माझ्याकडे, ते 1 टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचे. त्यानंतर हे खलबत्त्याला वाटलेलं आपण टाकून द्यायचं. हे छान यामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर 1 मोठ्या साईजचा टमाटा. आणि टमाट्यावर मीठ टाकायचं आहे. अगोदर टाकलं त्याची काळजी घ्या, कारण काय होते, टमाट्यावर जर आपण मीठ टाकलं तर सॉफ्ट होते, बाकी काही नाही. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला सुकट. ते मात्र धुवूनच टाका. यामध्ये छान असं परतून घ्यायचं. थोडंसं लाल तिखट टाकते, हळद टाकते थोडीशी. नंतर टाकते 1 चमचा गरम मसाला. आता झाकण ठेवून 1 वाफ काढून घ्यायची 1 ते 2 मिनिटासाठी. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. बघते मी, हे बघा मस्त असा झणझणीत ठेचा झालेला आहे. आणि तुम्हाला जर गरम मसाला टाकायचा नसेल, धने जिरे पूड 1 चमचा, अर्धा चमचा टाका. जर नसेलही गरम मसाला तुमच्याकडे, अशा प्रकारे बघा. आणि हा ठेचा भाकरी, चपाती, फुलके यासोबत खायला घ्या. मस्त लागते, झणझणीत असा. नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.